नमस्कार, मी दिनेश पाटील. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे द्रोणागिरी दिनेश. आज आम्ही आलो द्रोणागिरी किल्ल्यावरती, पण आज दरवेळेला आम्ही दर दिवशी द्रोणागिरी किल्ल्यावर तिकडून चढतो डावरनगरून. आज आम्ही आलो हे बघा जायला रस्ता आहे. आज आम्ही आलो डोंगरदेवी करंजाची देवी इथून आलेलो आहोत. तिथून कातकरवाडीतून चढायला लागतंय. हा इथून एक पहिला चढ आहे, तो असा चढायला लागतो. त्याच्यानंतर परत पट्ट्यांनी चढायला लागतो. आता आम्ही हा चढ चढवलो. असे 5 टप्पे आहेत. हा पहिला टप्पा आहे चढायचा. नमस्कार, आम्ही आता दुसऱ्या टप्प्यावरती आलो. करंजा देवीकडून आम्ही चढलेलो द्रोणागिरी किल्ल्यावरती. आणि समोर हा दिसतो, हा रेवस करंजा ब्रिज आहे. आणि आता जवळजवळ किती टप्पे आहेत बंडा? 15. 5 टप्पे टोटल. 5 टप्पे टोटल आहेत. आता आम्ही 2 रस्त्यामधून चढलेलो आहोत. आणि परत आता जवळजवळ 3 वेळा रस्सीचा कारभार आहे. आणि मेन चढायचा जो जवळजवळ 20 फुटाचा चढ आहे, तो रस्सीने चढायला लागतो. तिथं जाऊ आपण आणि तिथून आपण द्रोणागिरी किल्ल्याकडे जाणार आहोत. धन्यवाद. नमस्कार, आज आम्ही आलो द्रोणागिरी किल्ल्यावरती. मग असे सांगितल्याप्रमाणे करंजा देवीकडून आम्ही चढलेलो आहोत. आमच्या जवळजवळ 15 मेंबर आहेत आज इथं आलेले आहेत. बंडा, सतीश, हा दुसरा सतीश, चांगला सतीश, हा राजा गोवारी, मंगेश, भरपूर डोंगर चढलेला आहे. रमेश म्हात्रे, नंतर दीपक पेडणेकर, आपले सोन्याचे व्यापारी, हे आपले दुकानदार जितू पाटील, नंतर आपले जेएनपीटीचे गणेश पाटील, चंद्रविलास घरत, अतिश आणि भूपेंद्र भोमले, आणि आपले वादवलाडचे राजाकडू, शेवटला कोटगावचे रिक्षा चालक संघटनेचे उमेश पाटील भोईर. चला आता आम्ही चाललोत. हा इथं दिसतोय नजारा, हा रेवस करंजा ब्रिज इथं दिसतोय. आणि हा इथं नजारा करंजा देवीकडून आम्ही चढलेलो आहोत द्रोणागिरी किल्ल्याकडे. आणि हा जो कडा दिसतोय तिकडं आम्हाला आता पोहोचायचं आहे. चालू ना. इथून आता एक आमचा हा चढायचा 4था टप्पा आहे. हे आमचे गणेश पाटील चढलेले आहेत. पाठीमागे शिबी घरत, नंतर वैभव आहे, पेडणेकर आहे, रमेश आहे. हा बघा कसा रस्ता आहे. इथून जे करंजाचे लोक आहेत त्या इथून रस्सी ठेवलेली आहे. ही बघा, ही रस्सी आहे. गणेश पाटील पकडतात रस्सी. आणि जरा हाडच रस्ता आहे हा. हे गणेश पाटील आमचे चढलेत. पाठीमागनं शिबी घरच येतात. या कसा रस्ता आहे बघा. हा या 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 पडा, मी देऊ कशी? हा पकडा. हे भूपेंद्र भोमले म्हणजे फर्स्ट टाइम इकडे आले ते चढायला. हा भूपेंद्र फर्स्ट टाइम आले चढायला ना? करंजाच्या देवीकडून हा रस्ता आहे. हा बघा आपला सकाळचा सन पॉइंट असा दिसतोय नजारा. इथं समोर रेवस जेट्टीचं काम चालू आहे. इकडं सर्व द्रोणागिरी वस्ती इथं वसलेली आहे. हे जितो आमचे
चला या समोर आमचे सेनापती बाबू बंडा मंगेश. चला मंगेश पाटील. नंतर येतोय सतीश गवई, राजा गोवारी. चलो नंतर सतीश, चांगला सतीश तायडे, अतिश शिबी करत. चलो गणेश पाटील, नंतर दीपक पेडणेकर. चलो छान असा नजारा. ऍक्च्युली तर पावसामध्ये आलं तर आणखी मजा येईल. जितू, भूपेंद्र, नमस्कार. या 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 जय शिवराय. रमेश, जय वेताल. राजाकडू, जय जय गजानन गणपती आणि महाराज शेवटला की. उमेश भोईर. की जय. सह्याद्रीच्या डोंगराचा शोभे वाघ खरा, महाराष्ट्राच्या मातेला या शोभाचा आसरा. भगवा झेंडा, भगवा झेंडा, भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल करा. भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल करा. मराठी माणूस शोभल करा. भगवा झेंडा हाती धरा, मराठी माणूस शोभल करा. हा दोराणी किल्ल्यावर येताना करंजा देवीकडून आम्ही आलोत. इथला हा शेवटचा टप्पा असा आहे, असा चढायला लागतोय. आमचा हा भूपेंद्र जवळजवळ 102 किलो भूपेंद्र वजन, 97 किलोचा वजनाचा माणूस आता या रेस्टॉरंट जात आहे. भूपेंद्र बोंबले. आणि हे सर्व आमची वाट बघतात कसे कोण चढतंय. भूपेंद्र चढला म्हणजे आम्ही चढू. कसा रस्ता आहे बघा. वरती आमचा बंडा गेलेला, बाबू बंडा. हा बाबू बंडा. बाबू ही रस्सी अशी लावलेली आहे आणि हा भूपेंद्रचा चढलेला जवळजवळ. हे सर्व आमचे बाकीचे मेंबर वाट बघतात. इकडं हा असा नजारा. इकडं आमचा उमेश भुईरा शूटिंग काढतोय. आणि हा कसलेला खेळाडू आहे, त्याला काही टेन्शन नाही आम्हाला. कसलेला. चलो चलो चला. आमचा मेन ट्रेकर दीपक पेडणे कसा चढतोय बघा. 2 पाय कसे टाकतोय बघा. रस्सीच्या मधून पाय टाकतोय. चला. खंडोबाचा खंडा एकच परी, शिवाचं मावळा मी 60 भारी. खंडोबाचा खंडा एकच परी, शिवाचं मावळा मी 60 भारी. मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबाबूचा मल्हारी. मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबाबूचा मल्हारी.
आमच्या पेरतीची शपथ हाय तुला मायभूमीची मरणाशी सर्वात लावून नशान डोंगर दर्यामंदी तुफान बेवान नाच करू रणाच्या भयानक तालामंदी वस्तू जीव शिवबाच्या पायावरी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी शिवबा आमचा मल्हारी शिवबा आमचा मल्हारी अरे दिवंडी दिवंडी पेटवा तोफांचा गजर होऊ द्या साऱ्या जगाला कळू द्या अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी आम्ही सर्वजण आता डोंगरातील जंगल रोड आहे हा सगळी झाडी झुडपे सतेश जय शिवराय जय वेताल देव सगळी झाडी आणि झुडपे जय शिवराय काटे लागत रस्ता काढत होतो आम्ही जय आणि छान असं मस्त वाटलं शिवराय आता 7:30 वाजले आम्ही 6 वाजता सुरुवात केली चढायला आता 7:30 वाजलेत आणि आता हा आमची पाऊलवाट चालू झालेली आहे हा जंगलमधली पाऊलवाट आणि इथे द्रोणागिरी वस्ती म्हणजे गणेशनगर 1 गणेशनगर 2 हे द्रोणागिरी दिसते सर्व आणि त्याच्या पाठीमध्ये द्रोणागिरी शहर गणेश नंबर 1 गणेश नंबर 2 सर्व वस्ती इथून दिसते आणि हा आमचा मंगेश पूर्ण थकलेला दिसतोय चेहऱ्यावर दिसतोय आणि ही अशी पाऊलवाटनं मी चाललेलो होतो आता जवळजवळ आम्हाला आणखी जवळजवळ अर्धा तास तर नक्की लागेल किल्ल्याजवळ जायला आम्ही नाश्त्यासाठी उतरलेलो इथे ग्राउंड मध्ये आम्ही बसलो म्हणजे किल्ला 10 मिनिटात किल्ला ग्राउंड साईडला 10 मिनिटात नाश्ता करतो आम्ही सर्व सतीशने बेल अंडी अंडा वगैरे सर्वांनी नाश्ता आणलेला प्रत्येकाने आणि मी नाश्ता करून आता आम्ही किल्ल्याजवळ जाणार आहोत आज आम्ही सर्वजण द्रोणागिरी मातेच्या मंदिराकडून द्रोणागिरी किल्ल्याकडे चढलेलो आहोत म्हणजे हा ट्रेक जसा आहे जसं कलावंतीन ट्रेक वगैरे आहे त्याच्यापेक्षा मध्ये भारी असेल असा चढ आहे इथं आम्ही आलेलो इथं आम्ही आता नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही द्रोणागिरी किल्ल्याकडे जाऊन आमचे स्वतःचे आम्ही सर्वजण घरी जाणार आहोत द्रोणागिरी माते की जय द्रोणागिरी माते की जय जय भवानी जय 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 भवानी अरे वेताल देव की जय पार्वतीपती हर हर पार्वतीपती हर हर चलो